हे मामाचंच घर आहे ना नक्की, नाही तर जायचं दुसऱ्याच्या घरात. हे आहे मामाचं घर. हे तुम्हाला मी सगळं घर दाखव. मामा बोलतो छोटं घर आहे. अरे हा राजवाडा आहे. हा सकाळ इकडची खूप भारी असते. केळी बिळी किती इथं निघायची. केळी बिळी ना, एवढा मोठा डोंगर काढला खालपासून. बापरे. खाली पण एक ताजी ताजी लिंब घर इकडे, आणि घराच्या मागे तुम्हाला भाजी वगैरे मिळते. एवढी पपई आहे, ताजा ताजा कढीपत्ता. लूज झाला वरचा. आता तू कारण देऊ नको, पाडते फक्त. त्याला आलंच आहे. आपल्याला पाडता येते का बघूया. कशी पाडायची बघ प्रतीक. हिला अशी गुंतवायची आणि ही अशी खेच आली की नाही. हे गावी फिरतो ना जेव्हा, शांत नाही बसत. हे बघ तिसरी पाडतो बघ. हे बघ घे, तुझ्या हातातच देतो बघ. मी इकडे बघ किती वाटलं. 1 2 3 मस्त ना. घराच्या मागेच आता आपण जाऊ आणि घर आतून बघूया. बघा इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे. स्विमिंग पूलचा सारखा यूज करत आहे. आणि इथे आहे देवारघर. आता तुम्ही बघतच बसेल किती रूम आहेत नक्की इकडे. आता सगळे मॉड्युलर किचन वगैरे आलेलं आहे. जुनं ते सोनं. वा, मला असे किचन आहेत ना जुने, खूप आवडतात. सो हे आहे मुरबाड आणि हे आहे मेन बाजारपेठ. आपण इकडे नंतर जाणार आहोत. आणि हा आहे मुरबाडचा ST डेपो. चला आपण आता ना मुरबाडचं जे आईचं घर होतं ना ते पाहून झालं. आणि आता आपण कुठे निघतोय माहिती आहे का. मामा जो मोठा मामा आहे ना, अभि मामा, त्याच्या आपण घरी चाललोय. मुरबाड मागे राहिलं. मुरबाडपासून आहे ना 7 ते 8 किलोमीटरवर आहे ना सासने गाव लागतं. तर त्या गावातच मामाचं घर आहे. आणि तिथे आमची ना काही मंदिरं देखील आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवी. स्वागत करतो तुमचं आपल्या रवीच्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आणि आता आपण कुठे जातोय तर सासण्याला. हा रोड पण एकदम मस्त झालाय. सुसाट रोड, एकदम सुसाट. क्या बात आहे. ऍक्च्युली ना हा रस्ता आहे ना, जो मुरबाड आणि सासण्याच्या मधला जो रस्ता आहे ना, तर याची आणि ना आठवण आहे एक अशी. याची आठवण अशी आहे की ती पिंगी तुला माहिती आहे ना. ऍक्च्युली आम्ही आता मामाच्या घरी झालो ना, तर हा जो तुम्हाला रस्ता दिसतो ना, हा रस्त्याची ना आणि आमची ना लहानपणीची आठवण आहे. ती आठवण म्हणजे अशी आहे ना की माणूस ती लक्षातच ठेवेल. 8 किलोमीटरचा प्रवास करून ना आम्ही दोघं मुरबाडला पोहोचलेलो सासण्यावरून. कारण की लहान असताना ना आम्ही मामाकडे गेलेलो. आणि काय झालं काय माहिती, आम्हाला अचानक ना आजीची आठवण आली. आणि आजीच्याच घरी जायचं. तुम्हाला प्रत्येकाला पण माहिती असेल की आपण आजीच्या घरी नेहमी जास्त पळत असतो. आणि तेव्हा संध्याकाळचा का दुपारचा काय असा टाईम होता, आता मला नक्की नाही आठवत आहे. आणि आम्ही थेट मामाच्या घरातून म्हणजे सासण्यावरून पळालो आणि 8 किलोमीटर चालत कुठे पोचलो, मुरबाडला आजीच्या घरी पोचलो. तर त्यातल्या ना काही आठवणी आहेत ना, ते तुम्हाला प्रतीक्षा सांगेल. 1 मिनिट सांग काय होतं. ठीक आहे. ऍक्च्युली आम्हाला आजीची खूपच आठवण येत होती आणि मामाकडे करमत नव्हतं आम्हाला. मग आम्ही दोघांनी काय विचार केला की आपण गपचूप इथून जाऊया, नाहीतर मामा सोडणार नाही आपल्याला. म्हणून भर दुपारी उन्हामध्ये, मे महिन्याचं ऊन, म्हणजे सुट्टीमध्येच जायचो आम्ही. भर दुपारी आम्ही निघालो आणि काकडपडा म्हणून एक इकडे आहे, तिथपर्यंत आलो. आम्हाला पुढे म्हणजे जायला मिळत नव्हतं, होत नव्हतं. पण पैसे वगैरे नव्हतेच तेव्हा. आणि त्यात ह्याच्या पायाला थोडंसं लागलेलं असं झालं होतं. मग त्याला मी तसंच खांद्यावर घेतलं आणि माझ्या पायात चप्पल होती. ह्याची चप्पल त्याने अशीच ठेवली होती, हातात पकडली होती. आणि मग ते करत 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 आम्ही चालत पुढे गेलो. मग तिथे एक काका होते, ओळखीचेच होते आमच्या गावातले. बोलते अरे पोरं तुम्ही कुठे चालली. मग ते करत आम्ही बोललो नाही आजीकडे जायचं आहे आम्हाला. मग त्यांनी आम्हाला जस्ट एक स्टेशन अगोदरच ST मधूनच आम्हाला घेऊन गेले ते. सो मित्रांनो, अशा काही आपल्या आठवणी असतात. तर तुमची पण एखादी आठवण असेल अशी कुठली गावाबद्दल, तर ती मला कमेंट करून नक्की सांगा, मला देखील आवडेल. आणि आता आपण पोहोचलोय सासण्याला, मामाच्या घराच्या इकडे. तर हे मस्त एकदम ना ॲक्च्युली छोटंसं गाव आहे एकदम. जास्त पण इथं घरं नाही आहेत. आता घरं खूप मोठी झाली तिकडे. आणि इथे आहे आपल्या मामाचं घर आहे, फार जुनं आहे. बस इथे लेफ्टला हा जाईल आतमध्ये गाडी. हे मामाचंच घर आहे ना नक्की, नाही तर जायचं दुसऱ्याच्या घरात. हां हे मामाचंच घर आहे. हां हे आहे मामाचं घर. हे तुम्हाला मी सगळं घर दाखवेन आतून बाहेरून. चला आता उतरूया इकडे. मग तुम्हाला ना आतून बाहेरून ना मी सगळं जे कसं घर आहे, खूप जुनं घर आहे. आणि आजूबाजूचा परिसर देखील तुम्हाला दाखवतो. आणि नंतर आपल्याला जायचं आहे देवळांमध्ये, तर ती तुम्हाला देवळं देखील दाखवतो. चला. तर मस्त जागा वगैरे भरपूर आहे.
इकडे मी प्रतीक सांगितलं की इथे राहायला. हा बघूया मोडवर आहे अजून. मूड झाला तर राहूया, पण असं काय हे नाहीये. हा किती वर्षांनी, तुम्हाला काय सांगू, किती वर्षांनी इकडे येतोय ना. तर तुम्हाला काय माहिती आहे काय, नुसतं घर दाखवणार, तर इकडे ज्या पण आठवणी आहेत ना माझ्या, त्या पण मी तुम्हाला सर्व इथे दाखवणार आहे. म्हणजे त्या आपण आठवणीमध्ये जगूया. वाव, तर हे असं आहे मामाचं घर आहे. तर आता आपण पहिलं मी आतमध्ये जातो, फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. 1 hour later. इथे पण मी बऱ्याच वर्षांनी आलेलो आहे मोठ्या मामाच्या घरी. आणि मस्त मी घरात जाऊन आलो, मस्त फ्रेश विश झालो, सर्वांना भेटलो. आणि आता मी तुम्हाला दाखवतो मामाचं घर कसं आहे. मस्त की हा आहे ना सासना मुरबाड रोड आहे. इथून तुम्ही कर्जतला वगैरे पण जाऊ शकता. आणि बरोबर असं ना रोड टच मामाचं म्हणजे घर आहे. इथून असा यायला रस्ता आहे आणि असं आला ना की समोरच मामाचं घर आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आपली गाडी मस्त इथे पार्किंग आहे. इकडे काय माहिती काय, आजूबाजूला ना जागा बघतील ना भरपूर आहे. आणि ना मामाचंच फक्त घर आहे. आणि इथे असे आजूबाजूला पण घर आहे, ते पण आपल्या ओळखीचे आहेत सगळे. बरेच जण इथे सगळे कसे ओळखीचे आहेत, कोणी नातलग आहेत, असे वेगवेगळे इथे आपलीच लोक आहेत सगळी. तर जसं आतमध्ये आलो ना, इकडे तुम्ही बघतील अशी, इथे नाही बघा काय कोबा वगैरे नाही, तशी जमीन आहे वगैरे. आणि इथे एक घर बांधले नवीन. आणि इथे ना तुम्ही बघतील ना अशी जास्वंदीची झाडं बिडं आहे ना भरपूर आहे तिकडे. आता कसं थोडासा गरमी आहे ना, तर त्यामुळे इतकं काय असं तुम्हाला फुलं बिलं दिसणार नाही. इथे बघा ही टगरीची फुलं आणि टगरीचं झाड, हे तर गावी प्रत्येकाचं असतंच. आणि हा नाही आता म्हणजे जास्त येणं जाणं राहत पण नाही ना. केळी बिळी किती इथं निघायची. केळी वगैरे ना, एवढा मोठा डोंगर काढला होता खालपासून. बापरे. कापून हां हां एक एक केळं असंच झाड. हां खाशील तर काय बोलशील. है ना. तर हा माझा मोठा मामा आहे, आवी मामा आहे. आणि दुसरा मामा आहे तो आतमध्ये आहे, दिलीप मामा. तर मामाच्या घरी आलं आणि मामाचंच घर आहे हे. मामा बोलतो छोटं घर आहे, अरे हा राजवाडा आहे, राजवाडा. तर इथे मस्त आपण आतमध्ये आलो ना, इथे तुम्ही ना कुठे अशी तुम्हाला म्हणजे आपण बोलतो ना कोबा वगैरे नाही दिसणार, तर अशी प्रॉपर जमीन आहे. आणि इथे बघा असं ना प्रॉपर असं बाथरूम वगैरे पण आहे, टॉयलेट. हे दुकान आहे. अच्छा, हे दुकान आहे. म्हणजे बघा इथे दुकान पण टाकलं आहे, म्हणजे कुठे आपलं कोणाला कुठे लांब वगैरे जायला नको ना, तशी गावात दुकानं आहेत. पण मामानी पण आता रिटायर झाला मामा, तर मग थोडाफार काहीतरी टाईमपास पाहिजे ना, त्याचं एक दुकान पण हे केलं आहे. आणि इथे आहे टॉयलेट बाथरूम. आणि इथे बघा इथे अशी ही केळी, आपण केळीची मुंबईला जेव्हा केळीचं पान आणायला जातो पूजेला वगैरे, तर किती महाग मिळतात. आणि इथे बघा अशी भरघोस अशी केळीची झाडं देखील आहेत. आणि इथे तुम्हाला मी दाखवतो आणखीन आहे ना, इथे ना हां वेगवेगळे भरपूर झाडं लावलेत मामाने. हे इथे लिंबू, मी मगाशी लिंबू बघितलेलं इकडे कुठेतरी. भरपूर आहेत. बारीक बारीक झाले आता लागली. कुठे बघितलेलं. तुला दाखव. हां हे बाय बघ, दिसतच नाही. हे बाय बाय बा, हे बघ समोर. हे काय खाली पण एक आहे. हां हे बघ खाली पण एक आहे. ताजी ताजी लिंब. हे बघ इथे पण लागली, बारीक लागली. ते वरती आहेत. अस्सल लिंब. आपल्या इथे किती 5 ना 10 रुपयाला एक लिंबू आहे. पूर्ण झाड लिंबू सगळीकडे लागले तरी 100 ते मग सगळीकडे लागली अख्खी. ती काय हां, वर परत पूर्ण आहे. भरलंय. वर परत आहे हो सर्व. हे काय इथे 3-4 हां. दिसतात पुढे समोर. हां हां समोरचा घोष बघतो. हां दिसली का. हां इथून जाऊया आपण. दिसतात काटे आहेत हा त्याला. हां काटेचं झाड आहे पूर्ण, सगळीकडे लिंबच लिंब, पूर्ण झाड लिंबांनी भरलंय पूर्ण. भरले. हे नवीन केलं कलम. याला पण होती, यालाही होती. नाही हे मोठं झाड झालेलं तोडून टाकलं मी. हे हे अच्छा हे कलम आणले. अच्छा हे कलम आणलंय का. लावलंय मी. अच्छा. हा, कलम. हे आंबे लिंब. आणि हे शेवग्याच्या शेंगा ना, शेकटाच्या. ही तिकडे ती. हां इथे आपण याला शेकटा शेंगा बोलतो, जे वरणामध्ये भाजीमध्ये येतं ना हिरव्या शेंगा. तर आहेत ह्याची कशी भाजी पण होते. आणि मस्त हिरव्या गार शेंगा आहेत. आता त्या शेंगा थोड्याशा सुकलेल्या नाही आहेत, त्याचा उन्हामुळे वाटतात आहे. पण घराचं घर इकडे आणि घराच्या मागे तुम्हाला भाजी वगैरे मिळते. तिथे पपई वगैरे लावली आहे. ही एवढी अशी जागा आहे. हां इथे ना. ती शेकटाची एक दुसरी. हां हे बघ पपई बघ एवढे आले. बाप रे एवढी पपई आहे, पण कच्च्या पपई. हां तर मामाचं ना बदलापूरला देखील फ्लॅट आहे, तर कधी तिकडे जातो.
कधी इकडे असतो. नाहीतर ही जागा ना अजून त्यांनी मेंटेन केली असते, पण ही तरी पण बऱ्यापैकी मेंटेन आहे. इथे एवढी फळभाज्या वगैरे आहेत, मिरच्या लावलेल्या, कढीपत्ता पण मी तिकडे बघितला. आहे ना कढीपत्ता तुम्हाला कढीपत्ता दाखवतो आहे बघा, ताजा ताजा कढीपत्ता. वासावूनच मत आहे. हे काय करतो? शेंगा पाडतो ना. शेंगा. अच्छा. शेवग्याच्या शेंगा समोर झाड आहे ते. हां, समजा सावकाश. हे बघा इथे शेंगा पाडण्यासाठी असं हे केलेलं आहे बांबूला. चला आपण पण जाऊया, शेंगा बघूया. जाम मोठा आहे. हां, येईल की नाही? हां, अच्छा, एवढा याला टर्न मारून आणायला लागतो. मग ते किती लांब ठेवलंय. खूप लांब आहे. हां, झाड पण तेवढा उंच असेल ना. हे बघा किती शेंगा आल्यात, बापरे. नाही तर आपल्याला विकत आणायला लागतात भाऊजी, विकत आणायला लागतात. ताकद पण नाही बसत. आली. कुठे गेली ही बघा, ताजी ताजी हिरवीगार. एक मस्त भरलेल्या आहेत शेंगा. मस्त ना, घराच्या मागेच तुम्हाला शेंगा नाही ते. पण जर मुंबईत गेलो तर किती किंमत असते याची. आणि इकडे तुम्हाला दाखवत होतो मी कढीपत्ता. हा कढीपत्ता इथे बघा आळू लावला आहे, आणि हे पेरूचं झाड आहे. आता ॲक्च्युली मामा कसा आहे, मामा कधी बदलापूरला असतो, कारण की बदलापूरला पण मामाचा फ्लॅट आहे, तर बदलापूरला असतो. तर कधी मग इकडे येतं. नाहीतर मग जागा ना ही अजून मेंटेन केली असते मामाने, पण बऱ्यापैकी मेंटेन आहे जागा वगैरे. आणि कसं वय पण झालं ना मामाचं. नाही तर मामाने सर्व पाळलेलं आहे, गाय म्हैस बैल वगैरे सर्व पाळून झालेलं, कुत्रे पाळलेले आहेत. तर ते खूप भारी वाटतं. सकाळचं तुम्ही बोलतील ना इकडे सकाळ, सकाळ इकडची खूप भारी असते. एकदम प्रसन्न असं वातावरण असतं इकडचं, आणि फ्रेश वातावरण असतं इकडचं. तर आता तुम्ही बघितलं, हां असं पूर्ण इथे कंपाऊंड टाकलेलं आहे. हां असा पूर्ण परिसर म्हणजे घराची फ्रंट त्या साईडला आहे आणि घराची बॅक साईड या साईडला आहे. तर ह्या बॅक साईडचा त्यांनी चांगला मस्तपैकी जागेचा उपयोग केलेला आहे, आणि त्या अशा वेगवेगळ्या फळभाज्या वगैरे लावलेल्या आहेत. तर आता आपण काय करू माहिती आहे काय, आता आपण जाऊ आणि घर आतून बघूया. इथे बघा चूल पण आहे, पाणी गरम करण्यासाठी वगैरे. तर आता आपण जाऊया आतमध्ये. भाऊजी आहेत आमची रंजना मावशी आहे, तिचे मिस्टर भाऊजी, ते पाडतात ते. आता सगळे येतील एक साथच. इथे मस्तपैकी गाडी जागा पार्क करायला आहे. चला प्रतीक काढतोय आता. प्रतीक जमणार आहे का? हां बघू प्रतीक किती पाडतो. क्या बात आहे. आता तू कारण देऊ नको, पाडते फक्त हेच. एक पण नाही पडत आहे. काढणार मी, काढून राहणारच आहे. दमशील. हा चला आलोच आहे. तर बोला आपण एक शेंग आपल्याला पाडता येते का बघूया. अरे बापरे, हा एवढा उंच आहे. कशी पाडायची बघ प्रतीक. हिला अशी गुंतवायची. अरे गुंतव, आणि ही अशी खेच. आली की नाही. हा सेवा वरती बघ, वरती बघ. हे बघ प्रतीक वरती बघ. प्रेमाने हा असा आकडा टाकायचा, फसवायचा, हा असा फिरायचा, आणि खेचायची. रे थांब थांब, येणार. कळलं? दिस इज अ ट्रिक. भले मी गावी न राहत, पण हे गावी फिरतो ना जेव्हा, शांत नाही बसत. हे बघ तिसरी पाडतो बघ. हे बघ घे, तुझ्या हातातच देतो बघ. कळलं? हा त्या बघूया पाडायला मिळतात काय. आली. येस, आईला भरपूर पाडलं मी. बापरे. हे घे, जिंकलं. ह्या एक शेंग ना ह्याच्यापासून पाडली गेली. हे बघा मी इकडे बघ किती पाडलं. 1 2 3 पाडलं ना बघ. 4 5
प्रतीक पाचच अजून कुठे आहेत? ही बा 6 शेंगा वाढल्या. पाठवलं ते हा एवढ्या पाठवल्या नाही घे. घेऊन जा ना बरं. हा आपण याला घेऊन जाऊ अंधेरीला आणि अंधेरीला भाजीमध्ये टाकायला होईल. चला शेंगा पाडून झालं. आता आपण जाऊया आतमध्ये. बघा इकडे एक रूम आहे, इकडे एक रूम आहे आणि इथे मस्तपैकी गाड्या 2 काय 4 गाड्या मस्तपैकी पार्क होऊ शकतात. एक छोटासा मस्तपैकी कार्यक्रम होऊ शकतो. आणि इथे पहिला कसं हे भाड्याने दिलेलं ना, तर म्हणून हा गेट मारलेला आणि तो कंपाऊंड आपला असा एवढा आहे परिसर. आणि हे जे आंब्याचं झाड आहे ना, हे खूप जुनं आहे. हे खूप म्हणजे खूप जुनं आहे. बापरे, मी एक केवढूस असताना बघितलेलं आणि आता हे झाड किती प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. बापरे. आणि इथे ना मला एक आठवण येते. हे बघा अजून आहे, हे दिसतं तुम्हाला, ही टाकी आहे. तर ही टाकी ना आम्ही लहान होतो ना, तर ही टाकी तेव्हा मला वाटतं अशी एवढी एवढी उंच असेल आणि ह्या टाकीत पाणी जमा करायचं ना, म्हणजे पाणी इथे यायचं आणि आम्ही यात स्विमिंग पूलचं सारखा यूज करत यायचा. त्या आहेत काही आठवणी, पण खूप गोड आठवणी आहेत त्या. हे असं एवढी मोठी टाकी होती. त्या टाकीमध्ये आम्ही वाट बघत होतो कधी पाणी भरेल आणि कधी आम्ही आतमध्ये त्याच्यामध्ये उड्या मारू. आणि हे आहे मामाचं मेन घर. तर आता आपण जाऊया आतमध्ये. देव खोली आणि ती हा आहे छोटा मामा, दिलीप मामा. असा आतमध्ये गेलो आपण तर पूजा हा आहे मेन हॉल आहे. हा मेन हॉल आहे आणि इथून हॉलमध्ये आतमध्ये आल्यानंतर एक छोटासा रूम लागतो, म्हणजे आपण बोलतो स्टोरेज वगैरे ठेवू शकतो तसा रूम आहे. आणि इथे आहे आमची मामी आणि हा एक छोटासा रूम आहे जो बाहेरून तुम्हाला दाखवलेला. आणि इथे आहे देवारघर. मग आपण देवारघरच बोलू शकतो ना याला. हां देवारघर. हे आहेत आमचे देव. हे बघा इकडचीच फुलं आहेत, म्हणजे फुलं पण कुठे विकत आणायची गरज नाही. दादाला जर दाखवलं ना, दादा हा व्हिडिओ बघेल ना तर बोलेल मंदिर असं पाहिजे मोकळं. अरे पण आपली घरं नाहीत ना तेवढी. तर आपण आता तो तिकडचा एक रूम बघितला, हॉल बघितला, हे देवारघर बघितलं. नंतर इकडे आपण स्टोर रूम आहे हा. आणि आता आपण जाऊ आतमध्ये. आता तुम्ही बघतच बसेल किती रूम आहेत नक्की इकडे. तर इकडे गेलो तर इकडे एक रूम आहे. इथे मला वाटतं हा लाईट आहे. तर हा पण एक स्टोर रूम सारखाच आहे. आणि ही बघा ही आपली जुनी कपाटं. आता सगळे मॉड्युलर किचन वगैरे आलेलं आहे, पण पहिला कशी सगळी अशी कपाटं असायची. सो अजून देखील मामाच्या घरी अशी कपाटं आहेत जुनं. मस्त वाटतं. जुनं ते सोनं आणि टिकाऊ. तर हा एक इथे असा रूम आहे. आणि आता आपण जाऊ इथे किचन. इथे आलो की हे असं आहे किचन. आणि इथे अशी जुन्या पद्धतीची मांडणी. क्या बात आहे. हे बघा इकडे पण किचनमध्ये बघा किती क्लीन आणि स्वच्छ आहे. वा, मला असे किचन आहेत ना जुने खूप आवडतात. माझं पण ज्या दिवशी मॉड्युलर किचन खराब होईल ना, मी असंच पुन्हा बनवणार. इथे मी व्हॉइस ओव्हर करतोय कारण की माझा माईकचा इश्यू झाला. आता आपण हा दरवाजा खोलूया आणि आपण जाऊया मागच्या साईडला. मागच्या साईडला बघतील तर तुम्हाला मी सगळी झाडं वगैरे दाखवली ना तीच आहेत. आणि हा आहे एक कोबाट, छोटासा कोबाट टाईप आहे. इथे भांडी वगैरे घासू शकतो वगैरे. आणि हा आहे बाजूबाजूचा परिसर, तिथे भाज्या वगैरे झाडं वगैरे अशी लावलेली आहेत आणि चूल वगैरे ठेवलेली आहे. तर असा छोटासा मस्तपैकी घर आहे. इथे चूल वगैरे आहे. इथे पोपटी करायला पाहिजे होती ॲक्च्युली. असा मस्तपैकी मागचा परिसर आहे. आणि आता आपण जाऊया पुन्हा आतमध्ये जाऊया. मस्त ना, अशी मोठीच्या मोठी घरं पाहिजे ना. आपण असं मुंबईमध्ये राहतो, पण हे खरं जगणं, हे खरं गाव आहे. आणि अशी घरं असेल ना तर राहायला किती मजा येईल. ते घरात जेवण वगैरे करायला, सजावट करायला किती साऱ्या गोष्टी होईल. आणि हे बघा ना अशी मांडणी ना. आता सगळं आहे मॉड्युलर किचन वगैरे, पण काय ते लगेच गोष्टी खराब होतात. हे बघा जुनी मांडणी. वाव. असा मोठा प्रशस्त असा हॉल, बाहेर मस्तपैकी अंगण. असं तुम्ही झोपळ्यावर मस्त का प्रतीक बसा ना तसंच बसू शकता. सो हे होतं माझ्या अवी मामाचं घर आहे. आणि मामाबद्दल लहान घर आहे, पण बघा ना तुम्ही किती मोठं घर आहे हे. सो मला तर हे घर खूप आवडतं. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. तो एवढं चांगलं मस्तपैकी ब्लॉग एक्सप्लेन केलेलं, सगळं बोललेलो
मामाने सगळ्या गोष्टी सांगितल्या पण त्या काही म्हणजे असं तुम्हाला बोलून दाखवू नाही शकलो, म्हणून मला व्हॉइस ओव्हर करायला लागला, तर त्यासाठी सॉरी. सो कसा वाटला हा माझा व्हॉइस ओव्हर आणि हा कशी वाटली तुम्हाला मंदिरं? वाटलं की नाही तुम्हाला पण की तुम्ही माझ्यासोबत आहात, आपण आले मामाच्या इथे? जर मित्रांनो तुम्हाला माझा हा प्रयत्न जर थोडासा आवडला असेल आणि व्हॉइस ओव्हर जर आवडला असेल, हा ब्लॉग आवडला असेल, मंदिरं आवडली असेल, तुम्हाला तिकडे असण्याचा फील जर झाला असेल, तर ह्या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आजचा दिवस संपला, गणपती बाप्पा मोरया. आणि मी सांगतोय तुम्हाला आता की पुढचा ब्लॉग येणार आहे राम मामाचा फार्म हाऊस याचा. सो भेटूया लवकरच. हा बघा, आता मी बोलतोय हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नका. ब्लॉग चॅनलचा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो, आजचा दिवस संपला, गणपती बाप्पा मोरया.